नमस्कार. आज कोल्हापूरला माननीय जयसिंगराव पवारजी यांच्या पुस्तकाचा अनावरण आहे. माननीय वृद्धा ज्याचा आपल्याला सगळ्यांनाच सार्थ अभिमान आहे, अशा तारा राणींचा इतिहास, त्या एक अतिशय महत्वाचा टप्पा आणि त्यांच्या संशोधन गेले 7-8 वर्ष त्यांनी जे केले त्याच्या पुस्तकाचं आज मोचन आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आज इथे आले. त्यानंतर माझ्या सहकारी सक्षना सलगर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासाठी एक कार्यक्रम नियोजित केला आहे. असे 3-4 कार्यक्रमासाठी आज मी कोल्हापूरला आलेले. त्यानंतर संघटनेच्या लोकांची भेटून मी नंतर कराडला जाणार. काही लाडकी बहीण संदर्भात मंत्री एकदा म्हणतात की पैसे काढून घेणार, अजितदादा म्हणतात की कुणाचे पैसे काढून घेतले जाणार नाही. नक्की काय केलं पाहिजे किंवा सरकार असं का निदा मनस्थितीमध्ये आहे? केलं काय पाहिजे तर 2100 रुपये लगेच द्यायला पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने रोज उलट सुलट माहिती किंवा स्टेटमेंट्स सरकारकडून येत आहेत, याचा अर्थच होतं की काही कोऑर्डिनेशन नाहीये सरकारमध्ये किंवा क्लॅरिटी पण नाहीये. तुम्ही बघताय 60 दिवस झालेत, म्हणजे सगळ्या या राज्याचा रिझल्ट लागून बरोबर 60 दिवस काल पूर्ण झाले. 60 दिवसामध्ये मला आठवतं देवेंद्रजी जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम द्यायचा निर्णय घेतला. तर 100 दिवसाचे 60 दिवस ते गेले, आता 40च राहिले. त्यांनी शेवटी त्यांना मॅन्डेट 5 वर्षाचं दिलेलं आहे. आगी देखील होत आहेत, कारण का पॉलिसी लेवलला काही फार मोठ्या गोष्टी, कारण जे पालकमंत्रीपद, डिपार्टमेंट याच्यातच गेले 2 महिने, 60 दिवस याच्यातच गेलेले. आणि हे मी तुमच्याच चॅनलवर पाहते. शेतकरी कर्जमाफी संदर्भात अजितदादा म्हणाले मी असं कुठं बोललो होतो, तर एक प्रकारे दुर्भेट नाही का, कारण की त्यांनी इलेक्शन त्या मुद्द्यांवरती लढवली. देवेंद्र फडणवीसजींचं स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे पार्ला तुमच्या सगळ्या चॅनलवर. 7/12 कोरा करू, सरसकट कर्जमाफी करू, हा शब्द देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिलेला आपण सगळ्यांनी तुमच्याही चॅनलवर, आम्हाला कुठून कळणार, तुमच्याच चॅनलवरून कळलं. अजितदादा म्हणतात मी तसं ते मला नाही माहिती. सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहेत. आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी. कांदा, सोयाबीन, कपास, दूध ह्याचा जो हमी भाव त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितला होता तो पूर्णपणे द्यावा. त्यानंतर कालच राज्याचे कृषी मंत्र्यांनी 3-4 महत्वाची विधानं केलेली आहेत, जे मी स्वतः पार्लमेंटमध्ये बोलणार आहे याच्याबद्दल. आणि पार्लमेंटमध्ये पद्धत असते की आरोप प्रत्यारोप किंवा कुणाला कोट केलं तर ते आपण टेबल करायचं असतं. त्याच्यामुळे मी तुमच्याच चॅनलच्या मदतीने ते सगळं कलेक्ट केलंय. त्याची एक सगळं कागदपत्र एकत्र करून ते पेनड्राईव्ह मध्ये ठेवलंय आणि ती पेनड्राईव्ह मी पार्लमेंटमध्ये टेबल करणार आहे. कारण का त्यांनी 3-4 अतिशय महत्वाच्या मुद्द्यांबद्दल ते बोललेले आहेत. पहिला मुद्दा ते असं म्हणाले की हार्वेस्टर्समध्ये घोटाळा झालेला आहे. हे मी म्हणत नाही, राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ते कन्फर्म केलंय जेव्हा आरोप झाले, आमच्याकडून जे आरोप झाले. कारण का त्याच्यात माझ्या स्वतःच्या मतदारसंघात शेकडो असे शेतकरी आहेत ज्यांनी 8 लाख रुपये दिलेले आहेत ही सबसिडी घेण्यासाठी. एकतर डीबीटी डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट असताना ते वळवून हा कॅश ट्रान्झॅक्शन करण्याचा निर्णय सरकारने का घेतला? केंद्र सरकार सातत्याने म्हणत असतं की आम्ही झिरो लिकेजवर आमचं सरकार काम करतं. जर झिरो लिकेजवर हे सरकार काम करत असेल तर डायरेक्ट बेनिफिट रिव्हर्स करण्यात का आलं हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण का केंद्र सरकारचा नियम कायदा आहे, मग राज्यांनी तो बदलला कसा? राज्यांनी परवानगी घेतली होती का केंद्र सरकारची? तर हा पहिला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की हार्वेस्टर. आणि राज्याचे कृषी मंत्र्यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की आम्ही जे आरोप केलेले आहेत या सरकारवर, हो ते बरोबर आहेत, हा हार्वेस्टरचा घोटाळा झालेला आहे. हे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे. पहिला मुद्दा. त्याच्यानंतर पीक विम्याचा 400 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे. जेव्हा आम्ही आरोप केले तेव्हा त्याचं उत्तर त्यांनी दिलंय की हो कन्फर्म 400 कोटीचा झालाय. त्याच्यावर सुरेश धसांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं. ते म्हणले तो 400चा नाही 5,000 कोटी रुपयाचा. मला असं वाटतं हा खूप गंभीर विषय, याच्यात देश पातळीवर चर्चा झाली पाहिजे. त्याच्यानंतर
ह्या राज्याच्या कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट जेही मी तुमच्या चॅनलवर पाहिलं ते असं म्हणले की महाराष्ट्र सरकारला करायची इच्छा आहे पण केंद्र सरकार पैसे देत नाही, त्याच्यामुळे डिले होत आहे. तर जर केंद्र सरकार का पैसे देत नाहीये हा पण म्हणजे तुम्ही आम्हाला निवडून कशाला दिले, एवढ्यासाठीच दिलंय ना. त्यामुळे अर्थातच जर या राज्याचे कृषी मंत्री दोन एवढे मोठे शेतकऱ्यांचे जर एवढं मोठं करप्शन म्हणजे हार्वेस्टरसाठी पैसे केंद्र सरकारने दिलेल्या नियम कायद्याचा फेरबदल सरकारला न विचारता त्याच्यात होणारा भ्रष्टाचार, त्याच्यानंतर पीक विम्यात झालेला भ्रष्टाचार आणि त्याच्यातून केंद्र सरकार आपल्या राज्याला पैसे देत नाही, ही सगळी स्टेटमेंट गेल्या 8 दिवसात तुमच्या चॅनलवर आम्ही पाहिलेली आहेत. ही अतिशय चिंताजनक आहे आणि मी पारदर्शक कारभार करणाऱ्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांचे जाहीर आभार मानते की ते ह्याच्यात आम्हाला सहकार्य करतायत. आमची ही सहकार्याची भूमिका आहे. महाराष्ट्र राज्य जर भ्रष्टाचार मुक्त होणार असेल तर ताकदीने आम्ही या राज्याच्या कृषी मंत्र्याबरोबर उभं राहू. पण ह्याच्यासाठी हार्वेस्टर, पीक विमा, केंद्र सरकारमधून येणाऱ्या निधी या सगळ्यात आपण आणि हमी भाव हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे ही आमची आग्रहाची आणि सहकार्याची भूमिका आहे. कृषी धोरण राज्य सरकार व्यवस्थित हाताळत नाही, राबवत नाही असा तुमचा आरोप असताना दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ महामार्ग मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात असताना रेटण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं आज त्याचं आंदोलन कोल्हापूरमध्ये चाललंय. या भागातले सगळे जरी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले नसले तरी नैतिकता ही फार असते आणि ते पण कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या मातीत मोठे झालेले, त्या संस्कारात वाढलेले आमचे हे सगळे सहकारी आहेत. या सहकाऱ्यांचीही सकाळी चर्चा झाली त्या विषयाबद्दल. प्रचंड अस्वस्थता त्याच्याबद्दल जर असेल तर अर्थातच विकासाच्या विरोधात आम्ही कोणीही नाही, पण विकास करत असताना स्थानिक लोकांना आपण समजून घेतलंच पाहिजे. त्यांचं सहकार्य शेवटी त्यांची जमीन जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये अशी आमची सरकार दरबारी विनंती आहे. पुढची जेव्हा निवडणूक येईल त्याच्या आधी आम्ही करणार. अजितदादा असं म्हणतायत मी असं बोललो नाही, पण हसन मुश्रीफांचं म्हणणं आहे की आम्ही हे जो आश्वासन दिलं होतं ते 5 वर्षासाठी दिलेलं होतं, त्यामुळे पुढच्या निवडणुकीच्या आधी आम्ही केलं तर ते करू. हे मला सांगू नका, हे तुम्ही मतदारांना सांगा. कारण का हे असंच करतात इलेक्शन मध्ये, अशीच फसवाफसवी असते. कारण का गले की हड्डी तुम्हाला आठवत असेल हे ते नुसतं नाही. आणि बरेच दिल्लीतले नेते म्हणाले की ये चुनावी जुमला था, असे किती स्टेटमेंट्स येतात आणि पार्लमेंटमध्ये माध्यमातून ते बोलतात. त्याच्यामुळे दुर्दैव आहे. आम्ही इलेक्शन खूप सिरियसली घेतो. आम्ही लोकांना फसवण्यासाठी नाही निवडून येऊ इच्छितो. आम्ही सेवक आहोत या राज्याचे आणि देशाचे. तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि आमची नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही नैतिकतेच्याच चौकटीत जरी आम्हाला अपयश आलं असेल तरी आम्ही नैतिकता सोडतो. इलेक्शन पूर्वी बदलापूर प्रकरणात तुम्ही महिला सुरक्षेचा मुद्दा लाडकी बहिणीला काउंटर करण्यासाठी घेतला, परंतु जो एन्काउंटर झाला त्यातून कुठेतरी ग्राउंड जस्टिस, परंतु परवा हायकोर्टमध्ये जे निदर्शनास आणलं गेलं त्याच्यावर एकंदरीत काय मत आहे? नाही, त्याची मी पण डिटेल वाट बघते. कारण नक्की काय झालं किंवा पोलिसांवर जे आरोप किंवा जी इन्क्वायरी लावायला सांगितली आहे त्याचा पूर्ण रिपोर्ट आल्याशिवाय बोलणं संयुक्तिक होणार नाही. पण माझं म्हणणं आहे अशा सगळ्या केसेसमध्ये मी तेव्हाही बोलले होते की अशा केसेसमध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्या लोकांना जाहीरपणे चौकात फाशी झाली पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे. पण फास्ट ट्रॅक कोर्ट जो ऑप्शन सरकारकडे आहे ते सरकारने केलं पाहिजे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांना क्लीन चिट दिलेले पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टनुसार करावं यांची याचिकांचा निकाल काय? नक्की काय झालं हे काळच ठरवेल. इन्क्वायरी झाली पाहिजे, त्याच्यात अनेक प्रश्न आहेत. क्लीन चिट हे सरकार, वॉशिंग मशीन या गोष्टी आपल्याला या राज्यामध्ये दुर्दैवाने जड अंतःकरणाने मी हे म्हणते की या गोष्टीची सवय झाली. पण आम्ही कुणावरही या राज्यात जरी या सरकारने कुणालाही क्लीन चिट दिली असेल किंवा वॉशिंग मशीन केलं असेल, पण जे सत्य आहे हे सत्य लोकांच्या समोर बाहेर आलंच पाहिजे. त्याच्यासाठी कष्टांची परिकाष्ठा करू, पण जोपर्यंत त्या शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. काल ठाकरे गटाचा जो मेळावा झाला त्यामध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळाचे संकेत दिलेले आहेत. पदाधिकाऱ्यांनी जर म्हटलं तर आम्ही लढू हे स्वबळावर असं त्यांनी केलं आहे.
तरी तुम्हाला आठवत असेल जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र होते तेव्हा ते स्वबळावरच लढायचे ना. मग ते स्वबळावर लढायचे तर ते ठीक आहे. आमच्या बरोबर बळावर लढायची भाषा कोणी केली तर महाविकास आघाडी फुटली, महाविकास आघाडीमध्ये प्रॉब्लेम. असं होत नसतं. ह्या सगळ्या इलेक्शन ही सशक्त लोकशाही आहे आणि येणारं इलेक्शन हे आमच्या सहकार्यांचं आहे. त्याच्यामुळे आमचे सहकारी आणि आम्ही सगळे एकत्र मिळून ठरवू की काय फॉर्म्युला असेल तो. त्याच्यामुळे कळेल काही दिवसात. आणि अर्थातच प्रत्येक पदाधिकाऱ्याला वाटत असतं की आपण इलेक्शन लढावं, त्याच्यात गैर काय. परदेशात स्थायिक झालेले विद्यार्थी वगैरे असतील ते कुठं क्रायसिस मध्ये असतील त्यावेळी तुम्ही मदतीला येता परराष्ट्र प्रदेशी. परंतु आता जे डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर एक धास्ती निर्माण झाली आहे की आपल्याला आपल्या देशातून अमेरिकेतून वापस जावं लागेल भारतामध्ये. तर या संदर्भात एकंदरीत केंद्र शासनानं काय पावलं उचलली पाहिजे? मला असं वाटतं एकतर पॉलिसी सगळ्या आल्यानंतर जयशंकरजी अमेरिकेत होते. आता आपल्याला अमेरिकेशी जे आपलं नातं आहे त्याच्यात ह्याची सविस्तर चर्चा आपल्याला करावी लागेल. ह्याच्यात दोन बिंदू आहेत. एक तर इकॉनॉमी, म्हणजे डॉलर जितका जास्त स्ट्रेंथन होईल तितक्या इथून जाण्याला शिक्षणही महाग होणार आहे आणि बऱ्याच गोष्टी महाग होणार आहेत पुढच्या काही दिवसामध्ये. कारण का ऑइलच्या मध्ये पण आपण डॉलरमध्ये विकत घेतो, त्याच्यामुळे तेही महागाई सगळी वाढणार आहे. तो एक भाग झाला ह्याचा. आणि दुसरा भाग असा झाला की तिथे राहणारे भारतीय जे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आपल्याकडून काय करता येईल किंवा विजासाठी काय करता येईल याची चर्चा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीला केंद्र आपलं अमेरिकेच्या सरकारशी करावी. छगन भुजबळ एका बाजूला अजितदादांसंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त करत आहे, पण दुसऱ्या बाजूला आज अमित शहाचा जो दौरा आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी व्यासपीठ सुद्धा शेत काय तर त्याचा प्रश्न त्यांना विचारला, मी कसं दुसऱ्यासाठी काय उत्तर. तुमचं आपल्या पक्षात होते ते नाही, एक तर माझ्यासाठी आमच्या कुटुंबातले महत्वाचे म्हणून भुजबळ साहेबांकडे आम्ही नेहमीच पाहिले. भुजबळ साहेब आणि आम्ही स्वतः सगळ्या एकमेकाच्या सुखदुःखात एकत्र राहिलेलो आहोत. भुजबळ साहेबांच्या कुटुंबावर जेव्हा सगळ्यात मोठा आणि जी एवढी मोठा संघर्ष त्या कुटुंबाने केला त्या काळात आम्ही एकत्रच होतो. त्या मग हॉस्पिटलमध्ये असू दे, कोर्टात असू दे, जेलमध्ये असू दे, आम्ही सगळे त्या काळात एकत्र होतो. मी स्वतः किती वेळा जेलमध्ये, कोर्टात, हॉस्पिटलमध्ये सगळीचकडे त्यांच्या फॅमिलीवर राहिलेले. त्यामुळे माझे कौटुंबिक संबंध काल, आज आणि उद्या आणि ते दोन्ही बाजूनी जपले गेले. काही मी एकटीने जपले नाही, त्याही कुटुंबाने जपले. आणि त्याच्यामुळे राजकीय आमच्यासाठी आमचा पक्ष जेव्हा एक होता तेव्हा भुजबळ साहेबांची जागाही आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी असायची. त्यांचं भाषणही नेहमी पवार साहेबांच्या आधी असायचं, मग पवार साहेब बोलायचे. त्यामुळे आमच्या पॉलिसीमध्ये किंवा कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये भुजबळ साहेबांचं मत हे पक्षासाठी अतिशय महत्वाचं असायचं. म्हणजे पवार साहेबांनी अनेक निर्णय त्यांच्याशी चर्चा करून घेतलेले आहेत आणि ते तुमच्या चॅनलवर मागच्या आठवड्यातही त्याच्याबद्दल बोलले. त्यामुळे खूप शून्यातून विश्व उभं केलंय, खूप कष्ट करून, संघर्ष करून भुजबळ साहेब इथपर्यंत आलेले आहेत. माझं म्हणणं आहे की कुठल्याही ज्येष्ठाचा हा मान सन्मान हा सगळ्यांनीच केला पाहिजे, जो आमच्याकडून नेहमी केला जाईल. आता बाकीच्यांचं मला माहिती नाही. गेल्या महिन्यात तुम्ही दोघं म्हणजे शरद पवार साहेब आणि तुम्ही दोघं सोडून 7 खासदार राष्ट्रवादी होणार असे भाजपचा एक प्लॅन सगळं तयारी सोडली, तो आता थांबलाय किंवा तो धोका टळलाय का? मला याची माहिती नाही. 7 खासदार कोणी जवळ तुमच्यावर दिलेली होती, माझ्यावर तुमच्यावर नाही, तुम्ही दोघं सोडून, पवार साहेब आणि तुम्ही दोघं स्टेटमेंट सोडून होतं मान्य की करता. बाप लेकीला सोडून हे भारतीय जनता पक्षाचं हा, मत आहे. बरोबर. भारतनं तो प्रयोग सुरू केलाय. भाजपने तो प्रयोग केला होता आणि स्टेटमेंट अशी होती की बाप लेकीला सोडून बाकीचे 7 जण एकत्र येऊन बाहेर काढले. हे त्याला प्रश्न आज अमित शहा येतात आणि ऑपरेशन टायगरची चर्चा सुद्धा या निमित्तानं रंगली. ऑपरेशन टायगर म्हणजे कारण का आता महाराष्ट्रामधले खूप टायगर असे आहेत जे दुर्दैवाने, म्हणजे ताडोबाचं सांगते मी, म्हणजे ताडोबामध्ये एकीकडे आपण फॉरेस्ट राईट्स साठी लढतोय आणि दुसरीकडे ताडोबा अशा अभयारण्यामध्ये आज तुम्ही बघताय काय हाल आहेत वाघाचे. मी खूप सिरियसली घेते हे विषय. ताडोबा ज्या जिल्ह्यात आहे तिथले टायगर खरे आहे की खोटे आहे? मी गेले 35 वर्ष ताडोबाला जाते, तिथे खराच वाघ आहे. आणि महाराष्ट्रातले वाघ जे आता इथे आहेत ते खरेच आहेत. राजकीय वाद. राजकीय वाद नाही. राजकीय जे दिल्ली समोर मुजरा करतात त्यांचा नाही, आमचं सांगू शकतो. धोका टळलाय का ते नाही कसला? सांगा. धोका टळलाय का? 7 धोका खासदार कसला? मला धोका आलेलाच माहिती नाही, कळला कसा सांगणार? सगळे खासदार इंटॅक्ट आहेत, आता राष्ट्रवादी इंटॅक्ट आहे की आहे? ते बघा, जे काय आम्ही आहोत लोकांनी आम्हाला विश्वासाच्या नात्याने निवडून दिलं
आणि हा आरोप जे हे म्हणतायत भारतीय जनता पक्षाने आमचा पक्ष फोडला किंवा आमच्या खासदारांना आमिष दाखवला अशी कुठलीही घटना झालेली नाही. भारतीय जनता पक्षाबद्दल मी म्हणते, भारतीय जनता पक्षाने कधीही आम्हाला कॉन्टॅक्ट केलेला नाही. आमच्या कुठल्या खासदाराला भारतीय जनता पक्षाने कॉन्टॅक्ट केलेला नाही. आगामी स्वराज्य सांगितल्या काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या आईने पुन्हा दोघे एकत्र यावे असं सूत्रबद्ध केलं होतं. शिवाय काल देखील शरद पवार आणि अजित पवार दोघे एकत्र भेट देखील झालेली. आपल्याला सगळ्यांना या वाटतंय का की दोन्ही राष्ट्रवादी कुठे एकदा सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा एकत्र यावे, त्यासाठी तुम्ही काय अप्रत्यक्षरित्या काही हालचाली करताय का? नेमकं काय? मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असं मी ड्युअल आयुष्य जगतच नाही. माझं ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्डच नसतं. मी कन्सिस्टंटच असते. त्यामुळे माझं असं काही नसतं. त्याच्यामुळे असं काही प्रस्ताव माझ्याकडे कुणाचा आलेला नाही. माझी कुणाची चर्चा नाही. मी आता माझ्या लोकसभा आणि महाराष्ट्रामध्ये होणारी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कृषी मंत्री म्हणतात तसा महाराष्ट्रावर होणारा निधीचा अन्याय, हार्वेस्टरचा माझ्या डायरेक्ट इम्पॅक्ट माझ्या मतदारसंघात झालेला आहे. माझे स्वतःच्या घरातले शेतकरी आमच्या लोकसभा मतदारसंघातले, त्यांना जर 8 लाख रुपये घेऊन असं जर होत असेल ते किती दुर्दैव आहे मला सांगा. तसंच जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे सातबारेचा उपयोग करून जर विमा काढला जात असेल, फॉरेस्टवर विमा काढलेला असेल, सरकारी जमिनीवर विमा काढला जात असेल, तर ह्याची ही केवढी मोठी लढाई चालू आहे. आणि राज्यासाठी कोण लढणार? मग कोणीतरी लढलं पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातला मला याची काय माहिती. प्रस्तावही माझ्याकडे कुणाचा आलेला नाही. संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद गेलं असं बोललं जातं. आता याची पुढची नॅशनल स्टेज त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा होती. काढून घ्यायच्या नसतात, काही गोष्टी नैतिकतेच्या असतात. आम्ही सेवेसाठी राजकारणात आलो. इट्स नॉट एन एंटायटल जॉब. हे का असं नसतं की माझी मक्तेदारी आहे की मी निवडून आल्यावर मी मंत्री झालंच पाहिजे, मला हाच पालकमंत्री मिळाला पाहिजे, हेच डिपार्टमेंट, असं नसतं. सेवा आहे ती कुठूनही करा, चांगल्या पद्धतीने करा. एवढ्याच अपेक्षेने तुम्ही आम्हाला मतदान करता ना. तुम्ही थोडी मतदान करता की हा व्यक्तीला मी मत करतोय म्हणजे ह्याला हेच डिपार्टमेंट मिळणार, हेच. ही जी नवीन जी टीव्हीवर मी बघते ना, हे मला आश्चर्य वाटतं की ही भाषा मी कधी ऐकलीच नाही. हा कॉन्सेप्टच मी कधी ऐकलेला नाही. त्याच्यामुळे काढून घेतलं पाहिजे अशी मागणी होती. माझं म्हणणं आहे नैतिकतेवर लोकांनी निर्णय घ्यावे. नैतिकता असते का नाही काय? नैतिकता जेव्हा सगळ्या पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार, शिवसेना, शिंदे सेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, 6 पक्ष जेव्हा आरोप करत असतात तेव्हा आपलाच अंतरात्माने आपल्याला ती जाग आणून दिली पाहिजे ना. नैतिकतेवर निर्णय घ्यावा. तर याच प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड आता आयसीयू मध्ये आहे. मात्र ह्या सगळं प्रकरण संपवण्यासाठी त्याचाच खून होईल अशी एक शक्यता तृप्ती देसाई यांनी ते नाही मला माहिती. ते नाही मला काय माहिती. मला एक गोष्ट माहिती आहे की अजून एक ह्याच्यातला असलेला फरार आहे हे मला माहिती आहे. अजून एक व्यक्ती त्याच्यातला फरार आहे, तो मिळालेला नाही. आमची सगळ्या म्हणून आम्ही म्हटलं 6 पक्षाची एकच मागणी होती की अनिल देशमुख साहेबांचं जेव्हा IQ गोष्टीवर आरोप झाला, त्यांच्या मागे इन्कम टॅक्स, CBI, ED लागली. या देशाने पाहिली किती वर्ष ते आत होते. भुजबळ साहेब, संजय राऊत साहेब, अनिल देशमुख साहेब, नवाब मलिक भाई, या सगळ्यांवर IQ गोष्टींवर सगळ्यांना अटक झाली, सगळे जेलमध्ये गेले. बरोबर? इथे तर प्रूफ आहे, रोज दाखवताय तुम्ही. आणि एक्स्टॉर्शन, PMLA चा कायदा हा माननीय मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने आणला. PMLA मध्ये एक्स्टॉर्शन जर केलं तर त्याला ED लागते. हे मी नाही सांगते, कायदा सांगतो या देशात. हा देश कायद्याने चालला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि जर कोणी एक्स्टॉर्शन करत असेल, तुम्ही थोडासा विचार करून सांगा. एक्स्टॉर्शन जर लोक करायला लागले, इन्व्हेस्टमेंट नाही हॅम्पर होणार. माझी यांना मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्राचे खूप चांगलं इमेज महाराष्ट्र देशात नाही जगामध्ये आहे. इथे जर एक्स्टॉर्शनच्या गोष्टी व्हायला लागल्या तर राज्यात इन्व्हेस्टमेंट कशा येणार? ह्याच्यासाठी आपण एक स्ट्रॉंग सिग्नल, राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने महाराष्ट्राच्या साठी एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळाले, कुठलाही निर्णय ते घेऊ शकतात. मग ते का नाही घेत आहेत?
याचं उत्तर मला मिळत नाही. आता राज्यातल्या गुंतवणुकीचा आपण उल्लेख केला तर महाराष्ट्रामध्ये जी गुंतवणूक होते ती प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर एवढ्यापुरते होते. राज्याचा समतोल विकास होण्याची अपेक्षा आहे ते करतात. नाही, महत्वाची गोष्ट की मी अजून वाट बघते मुख्यमंत्री याचे, म्हणजे त्यांची प्रेस आली की आणि डिटेल्स कळतील. पण बरेचसे असे आहेत करार, म्हणजे जे करार झाले त्याचं स्वागतच आहे. महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट येणार असेल तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागत करू. पण त्याचबरोबर बऱ्याचशा अशा इन्व्हेस्टमेंट्स आहेत ज्या भारतीय कंपन्यांच्याच आहेत. म्हणजे तुमच्या चॅनलवर मी सज्जन जिंदलांचा फोटो पाहिला, अमित कल्याणींचा फोटो पाहिला, असे बरेच भारतीय, म्हणजे सज्जन जिंदल हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरापासून 3 मिनिटावर राहतात. 3 चालत 7 मिनिटं, गाडीने 3 मिनिटं. आता दावोसला तो करार करण्यात काय त्यांचा हेतू होता हे माहिती नाही, ते आल्यावरच कळेल आपल्याला. विधानसभा निवडणुकीत अपयश आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था या दरम्यान प्रदेशाध्यक्ष पदासह एकूणच पक्ष बांधणी संदर्भात पक्ष काय करतो? नाही, पक्ष बांधणी तर करावीच लागेल. यश अपयश येत राहतो म्हणून काय थोडी निराश होतं. आणि एक तुम्ही विसरता की 1 कोटी लोकांनी आम्हाला मतं दिली आहे आणि एक तुम्ही हिशोब बघा, या राज्यामध्ये 50-60% पुढे मतदान जात नाही. ह्याचा अर्थ म्हणजे या राज्यातले फक्त हिशोबाला मोठा धरूया 50% लोकांनी मतदान केले हिशोबाला, त्यातल्या 50% लोकांनी ह्यांना केले, म्हणजे 25% लोकांनी म्हणायचं तर 75% लोक अजून त्यांच्या विरोधात आहेत ना. असं होत नाही. आणि जी अर्थातच शेवटी जो जिंकता वही सिकंदर, त्याच्यामुळे अर्थातच आम्ही अतिशय प्रांजळपणे आमचं झालेलं अपयश हे आम्ही कबूलच करायला पाहिजे. मग आता मशीन झालं का, काय सेटिंग झाल्या का, मतदार याद्यांचे प्रश्न, एक प्रश्न लोकांच्या मनात आहेतच. मी काल पुरंदरला गेले होते. पुरंदरला मी काही मुलांनी माझी गाडी थांबवली तर मी हात करायला उतरले, ते असे जराशे वयस्कर ग्रस्त होते. त्यांनी असे डोळे मिचकत माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं सुप्रिया, म्हणलं हो. ते अरे इथे काय काढलं, दौरा होता आम्हाला कसं कळलं नाही. म्हटलं नाही मी दौंडला चालले, पुरंदरमधून सासवडचा कार्यक्रम करून चालले होते. ते म्हणले शक्यच नाही संजय जगताप हरणं. अरे काय करणार, असं झालं अपयश झालं, आता झाले 2 महिने कामाला लागल्या. ते म्हणले नाही, आम्ही सगळ्यांनी मतदान केलं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, त्याच्यामुळे शक्यच नाही संजय पडणं. तुम्ही बघा, आम्ही म्हणतोय कागदावर घ्या. आता ह्या माणसाला तिथे ना टीव्ही होता, ना चॅनल होतं, ना माझा ठरलेला कार्यक्रम होता. पण ही अर्थातच मायबाप जनतेमध्ये ही भावना आहेच आणि चर्चा तर झालीच आहे ना त्याची खूप. आणि माझं अजिबात म्हणणं नाही की मी रडीचा डाव खेळणार नाही, मी त्याच मशीनवर निवडून आहे. पण ऍट द सेम टाइम काहीतरी समथिंग इज मिसिंग. काय आहे त्याच्यावर मला सांगता येत नाही तुम्हाला, पण ते पुढच्या काही काळामध्ये कळेल. हो, नाही कागल किंवा ह्यांच्याकडे, म्हणजे मला कुणाच्या बद्दल काही बोलायचं नाहीये, पण काहीतरी फॅक्ट चेक करूया. आता ह्यांच्या विरोधात जे ग्रहस्थ आता आमदार झालेले आहेत ते किती वर्ष कुठे जाऊन आले आहेत हे सगळ्या माहिती आहे ना. किती वर्ष होते ताई? 12 वर्ष ना. हा नाही ते नाही, मी हिस्ट्री विचारतो, वेगळ्या ठिकाणी होतो. 12 वर्ष करे. मग 12 वर्ष ज्या ग्रहस्थांनी ती सेवा केली आणि इथे एक सुसंस्कृत सुशिक्षित महिला काहीतरी करी पाहते इथे पण, म्हणजे मी स्वतः पाहिले आणि मी त्यांच्या बाजूनी किंवा असं बोलत नाही, पण मला त्या घरातल्या त्या महिलेचाच सार्थ अभिमान. कारण का ज्या पद्धतीने त्या लढल्या ईडीच्या विरोधात, मला अभिमान वाटतो त्या महिलेचा. आजही काय संघर्ष तिने केला असेल की आपल्या घरात ईडी येते पण ती म्हणली अजिबात ईडीने माझ्याकडे यायचं नाही, माझ्या नातवंडांचं दूध आल्याशिवाय मी ईडीच्या लोकांना आत घेणार नाही. हिंमत लागते त्याला बोलायला. मारायचं तर गोळी मारा. कुठल्या महिलेमध्ये अशी हिंमत आहे बघा. इट्स टू गुड. म्हणजे मला त्यांच्यातून असं वाटतं, उत्साह येतो की बापरे, घरातले पुरुष जरी बाजूला कॉम्प्रोमाइज करायला तयार असतील तरी या घरातल्या महिला बघा, हे तुमच्या तारा राणींची माती आहे. तर सगळ्या महिला स्ट्रॉंग आहेत कोल्हापूर. म्हणजे आश्चर्य मला काय वाटतं की ईडी एवढी असताना एखादा पुरुष ईडीला घाबरतो पण ईडीला महिला घाबरत नाही. ही पण एक गोष्ट आहेच ना. केंद्रात विरोधी पक्ष सक्षम आहे, विरोधी पक्ष नेता आहे, परंतु कुठेतरी इलेक्ट्रॉनिक रिफॉर्म्स व्हावे. पैशाचा जो भरमसाठ वापर होतो किंवा अँटी डिफेक्शन कायद्याचा गैरवापर होतो, या संदर्भात विपक्ष कुठं फारसा आवाज, तेच अदानी अंबानी हेच कथन सेशन. इलेक्टोरल रिफॉर्म्सवर खूप चर्चा झाली, आम्ही चर्चाही मागितलेली आहे.
त्याच्यामुळे ह्याही सेशनमध्ये काय इलेक्टोरल बॉन्ड्स बद्दल तर सरकारने युटर्न केलेलाच आहे केंद्र सरकारने. इलेक्टोरल बॉन्ड्सवर आता इलेक्टोरल बॉन्ड्स होणार नाही असं दिसतंय एकूण कोर्टाच्या पण इंटरव्हेन्शन नंतर. तर बघूया पुढे काय होतं. पण पैशाचा जो वापर होतो याच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांनाच एक समाज म्हणून त्याच्यात चर्चा करावी लागेल. कारण का मी बघते म्हणजे मला याचा अनुभव नाही, पण लोकांच्या चर्चेतून येतं की या इलेक्शनमध्ये प्रचंड पाकिटं वाटली गेली असं पत्रकार म्हणतात, मी म्हणत नाही. पत्रकारांच्या चर्चेतून प्रश्नातून मार्कडवाडी देशाच्या केंद्रस्थानी आलं होतं. त्यानंतर कुठेतरी ती मोहीम थंड झाली आहे. थंड नाही झाली आहे. दिल्लीला गेलेत ना उत्तम जानकरजी. फक्त ती मर्यादित नाही, ते कव्हर होत नाहीये. हा ती मर्यादित म्हणजे ते एका मतदारसंघापुरता ते आवाज उठवत आहेत. परंतु इलेक्शन कमिशनकडे इलेक्शन झाल्यानंतर आपण काही आमची केले होते. हो केले होते ना उत्तरं- सगळे. उत्तरं इलेक्शन कमिशनने आम्हाला दिलेली नाहीत. आम्ही तर जाऊन आलो. ऑल पार्टी मीटिंग गेली, काँग्रेसचे लोक वेगळे जाऊन आले. उत्तम जानकरजी आता दिल्लीत आहेत ॲज वी टॉक. त्यांच्याच वेळ आम्ही अरविंद केजरीवालांची वेळ मागितली आहे त्यांना भेटायला जायला. कारण का जे तिकडे झालं ते अरविंद केजरीवालांच्या इलेक्शनमध्ये होऊ नये याच्यासाठी आमचे प्रयत्नच आहेत. काही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे डोंगराळ भाग आहेत त्या ठिकाणी झोपडपट्टी मोठ्या प्रमाणावरची आहे. सरकारनं खरं तर त्यांची भिंत बांधणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी भिंत बांधण्याचा दावा केला जातो आणि त्यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं आता समोर आलेला आहे. कसं पाहता याकडे? म्हणजे आमची सगळे मुंबईचे महाविकास आघाडीच्या लोकांनी त्याची इन्क्वायरी मागितलेली आहे. इन्क्वायरी झाल्यावर कळेल आपल्याला. लाडक्या बहिणीमध्ये बांगलादेशी बहिणींचा सुद्धा समावेश झालाय. काल 2 तहसीलदार नायब तहसीलदारांचं निधन सुद्धा पण इलेक्शन नंतर चालले हो. सिस्टम तीच आहे ना. मग हे इलेक्शनच्या आधी कसं काय फॉर्म भरूनच कशी घेतले, फॉर्म भरून कसे घेतले हा एक मोठा प्रश्न आहेच. त्याच्यामुळे इलेक्शनच्या आधी एक नियम कायदे आणि इलेक्शनच्या नंतर एक नियम कायदे आणि सिस्टम तीच आहे, लोक तेच आहेत, एंट्री करणारा तोच व्यक्ती आहे. बच्चू कडू वारंवार दावा करत आहेत की येत्या काळामध्ये शरद पवार गट आणि ठाकरे गट दोघंही केंद्रात भाजपला पाठिंबा देतील. का दावा केला जातो? उत्तर त्यांनाच विचारावं लागेल, मी कसं सांगणार. प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भातील चर्चा साहेबांसमोर झाली होती. पुढं नेमकं आता काय साहेबांसमोर कुठे झाली होती? मी त्या मीटिंगला होते, माझ्या कानावर असं काय आलेलं नाही. तशा काही प्रश्न असेल तर तो सोडवू असं चर्चा नाही, मी स्वतः त्या मीटिंग मध्ये फुल टाइम होते. माझ्या कानावर ही काही चर्चा आलेली नाही. तुम्हाला काही वेगळं बघूया ना. अर्थातच संघटनेत बदल हे होतच असतात, वारंवार होत असतात. त्याच्यामुळे त्याची चर्चा होतच राहते. काही युवक असतात त्यांना फादर बॉडीमध्ये जायचं असतं, काही युवती स्टुडंट असतात त्यांना महिलांमध्ये किंवा दुसऱ्या काही कामामध्ये जबाबदारी हवी असते. सोयाबीन खरेदी करत असताना कुठल्याही अडथळा बाजारांचा अडथळा येईल अशा पद्धतीच्या सूचना नागरिक दिल्या होत्या. आज काय सोयाबीन खरेदी होत नाही, जी वेळ अडथळा या ठिकाणी. हो, याच्याबद्दल तुम्हीही बोलताय ना आम्ही बोलते. मी सोयाबीन, कपास, दूध आणि कांदा याच्याबद्दल गेले 2 वर्ष वारंवार बोलते. पॉलिसी लेवलला महाराष्ट्र आणि केंद्र सरकार वारंवार बोलतोय आम्ही. असं मुश्रीफांनी मध्ये मध्यंतरी म्हटलं होतं की विकास कामांना कात्री लावायला लागली तरी चालेल, परंतु लाडकी बहीण असेल किंवा फ्री इलेक्ट्रिसिटी असेल किंवा एसटीचा प्रवास असेल महिलांना त्या बंद होणार नाही. तर ह्याच्याकडे विकास कामांना कात्री लावावी लागली तरी चालेल हे कुठं तर जास्ती आणणारं वक्तव्य आहे. हे जास्ती नाही, फॅक्च्युअलच आहे. आम्ही तर हे गेले 2 वर्ष म्हणतोय. ज्यांनी राज्याच्या बजेटचा आणि देशाच्या बजेटचा अभ्यास केला असेल, माझ्यासाठी हे नवीन नाहीच आहे. मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का हा डेटा सांगत होता ना. लोन किती आहे, आपण इंटरेस्ट किती भरतोय. FRBM ऍक्ट, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे केंद्र सरकारने अटलजींनी केलेला आहे, तो पुढे मनमोहन सिंग साहेबांनी पुढे चालला, ज्याला FRBM ऍक्ट म्हणतात. उसकी धज्जिया उडा दी यार सरकारने. महाराष्ट्राचं नाही, अनेक राज्यांना फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट मी तर किती वेळा बोलले याच्यावर. 27-28 पर्यंत महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन करणार आहोत असे टार्गेट ठेवले. इट इज सो इझी टू डू इट. ते सरकार नाही करत, तुमच्यासारखे लोक करतात. त्याला काय फक्त सरकार लागत नाही. एक फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून आपल्या देशात आपली लोकसंख्या, आपलं कन्झम्पशन, याच्यात $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायला तुमचा कोणी असेल ना इकॉनॉमिस्ट कोल्हापूरमध्ये, त्यांना विचारा. त्याला काय म्हणजे मला तेवढं कळतंय. इट्स नॉट सो हार्ड टू डू इट. नो गव्हर्नमेंट ऑफकोर्स सो डुएबल.
त्याच्यात तुमच्या आयुष्यात कुठला इम्पॅक्ट पडणार आहे तुम्हाला फक्त उत्तर द्या. $1 इकॉनॉमी सगळ्यांच्याच आयुष्यात नाही, काय पडणार आहे मला सांगा ना. इकॉनॉमी साईज जरी वाढली तरी अनएम्प्लॉयमेंट आणि जर फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट होत नसेल, महागाई होणार असेल, तर इकॉनॉमी नुसती वाढून 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 $90 झालं असेल. दीज आर ऑल डेटा नंबर्स. आय एम नॉट एन इकॉनॉमिस्ट, मला हे कळतंय. ते सरकार काहीतरी मला म्हणजे मी तर पार्लमेंटमध्ये जेव्हा बोलतात ना तेव्हा मी शांत बसते, कारण का इट्स टू फनी जेव्हा हे असं बोलतात. म्हटलं म्हणजे या राज्यातले आणि देशातले इकॉनॉमिस्ट कपाळाला हात लावून बसतात की काय चालेल. तुमच्या चॅनलवर बोलतात ना ते सगळे तुमच्या चॅनलवर असतात, ते सगळं बोलतात. ताई एक प्रश्न आहे. महायुतीचा शपथविधी झाला, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतरची चर्चा सुरू होती की जयंत पाटील साहेब नाराज आहेत आणि तिसरं उपमुख्यमंत्री पद त्यांच्यासाठी राखीव आहे. रिअली जयंत पाटील नाराज झाले काय आता? जयंत पाटील नाराज झाले काय आता? ते राहणार आहेत का? हे मी पहिल्यांदाच ऐकते. काय काय लॉट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग इन कोल्हापूर. मला उप काय नवीन काय झालंय? सहपालकमंत्री. पालकमंत्र्यावर एवढी चर्चा मी आयुष्यात पहिल्यांदाच ऐकली आहे. माझे वडील एक नाही 4 वेळा मुख्यमंत्री झालेत. आम्ही कधीच पालकमंत्र्याचं डिस्कशन पण कधी ऐकलं नाही. तो निर्णय व्हायचा डिपार्टमेंट पालकमंत्री गॉन, दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी सगळे कॅबिनेट करून कामाला लागायचे. हे मी वाटत बघते. हाच तर माझा प्रश्न आहे. दिस इज एक्झॅक्टली एवढं मोठं आहे मॅन्डेट असताना त्यांनी कामाला लागायला पाहिजे होतं. आतापर्यंत क्रांती व्हायला पाहिजे होती. ते सोन्याचे रस्ते व्हायला पाहिजे होते आम्हाला कोल्हापूरला येताना. करेक्ट आहे की नाही? एवढं मोठं मॅन्डेट एवढा विकासासाठी झालेला आहे. चांदीचे तरी खरा, ते कारीगर चांगले आहेत आपले कोल्हापूरचे, खरा ना. जे सुजलाम सुफलाम, कोणीही घरी नाही, सगळ्यांना चांगल्या नोकऱ्या, सगळ्यांच्या घरात गाड्या, सगळ्यांचे चांगले बंगले, सगळ्यांची मुलं चांगली शिकलेली. वाय नॉट? आम्हाला अन्नतच मी कसं झालं तर. संभ्रमात आहात, मात्र हसन मुश्रीफ सुद्धा म्हणतात की सहपालकमंत्री काय आहे मलाच माहिती पहिल्यांदाच. नाही, एक मिनिट, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. सह तो सोडा, पालकमंत्री हे कॉन्स्टिट्युशनल आहे का पोस्ट? मेन म्हणजे पालकमंत्री पोस्ट ही कॉन्स्टिट्युशनल आहे का? त्याचा पण सह म्हणजे जी पोस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला आणखी शॉक हो क्या राहील राज्य में. आणि त्यातही ताई एक गोष्ट लक्षात आणि आली. त्याच्यातून आउटकम काय? माझं काय म्हणणं आहे, एखाद्याला जबाबदारी देऊन काय आउटकम्स होणार असतील तर जरूर करा. इट इज ओके. एवढं तर आम्ही समजू शकतो. पण मग ते काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता असताना ते मग कधी हे केलं कारण का खूप समंजसपणे आम्ही टीम वर्क म्हणून देशाची आणि राज्याची, वैधानिक आहे काय? बऱ्याच गोष्टी वैधानिक नाहीत पण त्याचं उप होत नाही ना. आणि आमच्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता जेव्हा होती तेव्हा राज्याची सेवा करण्यासाठी आमचं सरकार होतं. स्वतःची सेवा करण्यासाठी नव्हतं, राज्याची सेवा. आम्ही सेवक होतो या राज्याचे, त्याच्यात मक्तेदारी नव्हती. नाही, त्यात एक गोष्ट नो एन्टायटलमेंट. ताई त्यात एक गोष्ट लक्षात येते काय बघा, की जिथं पालकमंत्री आहेत भाजपचे, त्यांच्या गळ्यात कुठंच पालकमंत्री बांधलेले नाहीत. पण राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या मी पालकमंत्री तुम्हाला खरं सांगू, मला ह्याचा अभ्यास फार कमी आहे ह्या विषयाचा. तुम्ही मला राज्याची इकॉनॉमी, देशाची इकॉनॉमी, हार्वेस्टर, पीक विमा आणि आता इंडियन एक्सप्रेस, इथे कोणी ऐका नाही मला माहिती नाही, इंडियन एक्सप्रेस मी 3 दिवसापूर्वी एक बातमी केली होती की मागच्या त्यांच्याच सरकारनी 700 कोटी रुपयाची एक इक्विपमेंटची ऑर्डर दिली होती. ती या सरकारनी कॅन्सल केली. म्हणजे त्यांच्याच सरकारनी ऑर्डर दिली आणि त्यांच्याच सरकारनी कॅन्सल केली, सांगून की दर्जा चांगला नाहीये. तर मी ऍक्च्युअली भरणे मामांना पत्र लिहिणार आहे की मला माहिती पाहिजे की तुमच्याच सरकारनी, स्वतःच सरकारने ते विड्रॉन इट, म्हणजे त्यांच्याच सरकारनी, तेव्हा मला वाटतं स्पोर्ट्स मिनिस्टर संजय बनसोडेजी होते, संजय बनसोडेंनी घेतलेला एक निर्णय आज भरणे मामांनी परत घेतला असं इंडियन एक्सप्रेस म्हणते. मला कळलं पाहिजे कारण का माझ्याकडे 9 तालुके आहेत. 9 तालुक्यामध्ये 9 आमचे स्पोर्ट्स डिपार्टमेंटची ऍक्टिव्हिटीज चालतात. त्यामुळे मग माझ्या बिचारे कष्ट करणाऱ्या बालेवाडीला जा, खेलो इंडियामध्ये जा, आमच्या मुलांना काही चुकीचं देऊ नका बाबा. एवढीच त्याच्या मागचा माझा हेतू आहे. त्याच्यामुळे मी 60 दिवस पूर्ण झालेले आहेत. कशा प्रकारे विश्लेषण करा? 60 दिवसात परत नाही महाराष्ट्र वन मॅन शो, ते एकटेच काम करतात. बाकी कोणी पहिले तर बरेच दिवस कोणी चार्ज घेतला नव्हता,
काही लोक बाहेरगावी परदेशी गेले होते असं तुमच्या चॅनलनी सांगितलं. मला माहिती नाही कोण कुठे गेले होते. मी इथेच आहे त्याच्यामुळे मला माहिती नाही कोण. त्याच्यामुळे मी जे बोलते, जी माहिती आहे ती सगळी मी ऑथेंटिकेट करू शकते. मी पार्लमेंटेरियन आहे. कारण त्याच्यामुळे मी जे बोलते ते ऑथेंटिकेटच करते आणि ते मी सगळ्या या चॅनल्सवर क्लिप करून. आता युट्यूब तर जिंदाबाद आहेच. तर युट्यूबमध्ये लक्षात द्यायचं कुठल्या तारखेला काय स्टोरी आहे. आपलं टिक केलं की मिळते लगेच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.